अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांची चरणी प्रार्थना. ओम पितृदेवताय भ्यो नमः. आता पितृपंधरवाडा चालू आहे, तर बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की मला आता जेवणाचं आमंत्रण आलं आहे, मग मी जेवणाला जाऊ का? पितराचं जेवणाचं जेवल्यावर काय होतं का? माझं पुण्य कमी होतं का? मला श्राद्धाचं भोजन घेतल्याने कुठला दोष लागतो का? पितरामध्ये श्राद्धाचं जेवण जेवावे का? हा सर्व प्रश्न तुमच्या मनात पडतात ना. श्राद्धाचे जेवण केल्याने ते अपवित्र ठरतं का? तर श्राद्धाचं जेवण जेवावे का? आपल्याला एखाद्याचं आमंत्रण श्राद्धाचं जेवायला पितर ठेवलं आपल्याला, आणि आपल्या मनात शंका कुशंका येतात की श्राद्धाचं जेवण हे अपवित्र असतं, त्यामुळे माझं पुण्य तर कमी होणार नाही ना. अशा बऱ्याच जणांच्या मनात शंका येतात. तर या शंकेसाठीच आपण हा व्हिडिओ आज बनवला आहे, कारण हे सत्य आहे. तर काय होतं, आमोशा, महालय आमोशा या दिवशी दत्तात्रय महाराज दुपारी 12 ते 12:30 यावेळेस भिक्षा मागण्यासाठी येत असतात. तर अप्पल शर्मा हे तुम्ही गुरुचरित्र जर वाचले त्यांना माहीत असेल अप्पल शर्मा कोण आहेत. हे पिठापुरात पितृकर्म करण्यात व्यस्त असतात. त्यांची बायको सुमती ते श्राद्धाचं भोजन पूर्ण श्रद्धेनेही करीत असते. तर निमंत्रण देणारे ब्राह्मण अतिथी वेळ झालेली होती, तोपर्यंत दारात भिक्षाम देही, ओम माते भिक्षाम देही असा आवाज आला. तर श्राद्धाच्या दिवशी आपल्या दारात आणि श्राद्ध पण जेवलं नाही, आणि आपल्या दारी पितृस्थानी आणि देवस्थानी निमंत्रित अतिथी भोजन न झाल्याने इतरांना अन्न देऊ नये असा त्यांचा नियम होता. परंतु सुमती माता ही अनुसया मातीच्या खूप अशा भक्त होत्या. माता सुमतीने तयार केलेल्या महालयाचा स्वच्छ पदार्थ त्यांनी भिक्षामदेवी म्हणल्यावर गुरु महाराजांच्या हातामध्ये दिला. तर गुरु महाराज म्हणले, तुझ्या घरी तर आज महाळ आहे आणि तुम्ही त्यांना जेवायला पण भोजन ब्राह्मणाला न देता तुम्ही मला अगोदर आणून दिलं. त्यावर आता दत्त महाराज त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं, तुमची इच्छा काय? तर सुमती माता ह्या ब्राह्मण होत्या आणि त्यांना हे कळलं होते की हे साक्षात दत्तगुरू आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांची इच्छा प्रकट केली. ती म्हणाले की मला माझ्या पोटी श्रीपाद वल्लभ यांनी मला दर्शन द्यावं. तर त्यावर दत्त महाराजांनी आपलं श्रीपाद वल्लभ रूप त्यांना दाखवलं. मग श्रीपाद वल्लभ गुरूंनी सुमती मातेला वर मागण्यास सांगितला. ती म्हणाली, मला माझ्या पोटी तुम्ही जन्माला यावं अशी माझी इच्छा आहे. तर श्रीपाद वल्लभांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते तिथंच गुप्त झाले. मग त्यानंतर सुमती मातेला श्रीपाद वल्लभ यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. तर ही एवढं पुण्य त्यांनी महालयात म्हणजे पितृमध्ये त्यांनी एका ब्राह्मणाला जेवण घातले होते, आणि ते ब्राह्मण स्वतः दत्त महाराजांनी पितरांचं जेवण हे घेतलं होतं. म्हणजे पितरांचं जेवण हे चांगलं आहे, त्यांनी कुठलाही दोष लागत नाही किंवा आपल्याला त्यांनी काहीही आपलं पुण्य कमी होत नाही. हे त्याच्या मागचा एक हा पुरावा आहे. श्राद्धाचं भोजन जेवावे. श्राद्धाचं भोजन हे अपवित्र नसतं. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. अन्नाला कधीही दोष लागत नाही. श्राद्ध भोजनाने कधीही तुम्हाला दोष लागत नाही. श्राद्ध भोजनाने उलट पुण्य वाढतं असं म्हणतात. एखाद्याच्या घरी जर पितर जेवण्यासाठी कुणी भेटत नसेल तर तुम्ही तिथं जेवायला अवश्य जा. ज्यांना गुरुचरित्र माहीत आहे त्यांनी ह्यांना पण हा नियम माहीत आहेत. त्यामुळे तुम्ही पण पितरांचं जर तुम्हाला कोणी बोलवायला आलं तर तुम्ही तिथं नक्कीच जा. मी तर म्हणते, आपण बाहेरचं खातो, ते किती गलिच्छ जागी बनवलेलं असतं, परंतु तरी पण आपण खातो. ते किती लोक घाणेरडे असतात, ते कुठल्या पद्धतीने बनवतात, तरी पण आपण खातो ना. बाहेरचं खाऊ नका किती म्हटलं तरी तुम्हाला ते बाहेरचं आवडतं. त्यांचं वातावरण काय, त्यांनी कुठल्या वातावरणात म्हणजे ते पदार्थ बनवला आहे असं म्हणतात की पदार्थामध्ये त्या वातावरणानुसार त्याच्यामध्ये ते गुण असतात. तर ते किती गलिच्छ वातावरण, ते खाल्ल्यानंतर आपल्याला आजार पण येतो, तरी पण आपण ते बाहेरचं खातो. आपल्याला ते दोष लागत नाहीत, परंतु आपल्याला चांगलं जे असतं ना त्याचा दोष लागतात. माणसाला चांगल्या गोष्टी कधीही आवडत नाहीत.
त्यामुळं तुम्ही बाहेरचं खाणं सोडून द्या आणि तुम्ही श्राद्धाचं भोजन हे त्या स्त्रीनं खूप असं सात्विक पद्धतीने ते श्राद्धाचं भोजन केलेलं असतं. त्याच्यामध्ये पूर्ण तिने आपले पितर घरी जेवायला येणार आहेत म्हणून तिने ते पूर्ण जेवण पूर्ण श्रद्धा आणि भक्तीनं केलेलं असतं. त्यामुळे त्यात कुठलाही दोष लागत नाही. उलटं ते जेवण असतं ते खूप पवित्र असतं. ते पवित्र जेवल्यानंतर तुम्हाला कुठलाही दोष लागत नाही. त्यामुळे तुमच्या मनात जर हे प्रश्न पडले असतील की पितरामध्ये श्राद्धाचं जेवण जेवावे का, तर हो, पितरामध्ये श्राद्धाचं जेवण जेवल्याने कुठलेही दोष लागत नाहीत. तसेच तुमचं पुण्यही कमी होत नाही. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वाचा, तुम्हाला त्यात सगळीच माहिती भेटेल. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच ना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.